अगं आई, तू सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा, तुझ्या शरीरातून दुर्गंधी येते. माझ्या एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवले आहे. लोक माझ्या घराची स्तुती करत थकत नाहीत आणि एक तू आहेस जिच्यावर नजर गेली की किळस येते. एक तर उन्हामुळे आधीच हालत खराब आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी. जा आणि आधी आंघोळ कर, मग इथे बस. मयूर त्याच्या आईला ऐकवत होता. त्याची आई सुनीता जी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा तुला माहित नाही का, मी सकाळी आंघोळ करून देवाची पूजा करून मगच इथे बसते आणि बाळा रात्रभर मी घामाने ओलेचिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते. माझ्या रूमचा टेबल फॅन ही बंद झाला आहे. किती दिवस झाले सुनेला सांगते की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण आणून दे, पण या घरात माझं ऐकत कोण. असे म्हणत सुनीताताई रडू लागल्या. मयूर म्हणाला, आई तू सकाळ सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करतेस, तुला लाज नाही वाटत. अरे तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते. ती तुझी इतकी काळजी घेते आणि तूच तिच्याबद्दल तक्रार करतेस. तितक्यात राणी आली आणि म्हणू लागली, आई तुम्ही का सकाळ सकाळी यांच्याकडे रडगाणे गाता. नोकरीच्या समस्या आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का. तुम्ही तर आई आहात ना, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही. आणि काय म्हणत होतात तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही देत नाही. अहो, एका घरात नवीन साबण नव्हता, म्हणून मी म्हणाले की लाईफ बॉय साबण तिथे ठेवला आहे, त्याने आंघोळ करा, पण नाही. तुमच्या आईला सुगंधी साबण हवा आहे. अहो, माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून दिले असते. मी आहे म्हणून या घरात टिकल्या आहेत आणि बघा त्या तुमच्याकडे माझीच तक्रार करताय. असे म्हणत राणी रडण्याचे नाटक करू लागली. मयूर म्हणू लागला, रडवलं ना बिचारीला, काय प्रॉब्लेम आहे तुझा, का म्हणून लाईफ बॉय साबण वापरत नाही. सुनीताजी म्हणाल्या, सूनबाई जो साबण मला देत होती त्याने आपण रोज हात धुतो आणि तोच साबण मला आंघोळीला देत होती. अशी मी देवाची पूजा कशी करू शकते. मयूर काही बोलायच्या आत राणी बोलली, साबण कधी घाण होतो का, आणि हात धुवायला मी हँड वॉश आणून ठेवले आहे, मग हा साबण फेकून द्यायचा का. बघताय तुमच्या आईचा थॉट, आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन विकत येईल. आता तुम्हीच सांगा किती खर्च आहे हा. त्यावर मयूर म्हणाला, आईला का पडली याची, आईच्या फक्त प्रत्येक डिमांड पूर्ण व्हायच्या हव्यात. ऐक आई, तुला तो साबण लावायचा असेल तर लाव, नाही तर तुझ्या खोलीत बसून राहा, बाहेर बसायची काहीच गरज नाही. आणि राणी, यावर्षी गरमी खूप वाढली आहे, मी एसी ऑर्डर केला आहे, तो आपल्या खोलीत लावला जाईल. असे म्हणत तो ऑफिसला निघून गेला. शेवटी सुनीताजी यांना मजबुरीने तो साबण वापरावा लागला. करणार तरी काय आता, त्यांना त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्या त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, त्याला शिकवून एवढं मोठं केलं, लग्नाआधीच त्याला या शहरात मोठं घर घेऊन देईल, आणि आज तोच मुलगा सोबत मिळून आपल्याच आईचा अपमान करतो. एक दिवस राणी किचनमध्ये होती. सुनीताजी फिरत त्यांच्या मुलाच्या खोलीत गेल्या. त्यांचा मुलगा एसीच्या थंड हवेत गारठला होता, त्यामुळे त्यांनी एसी बंद केला. थोड्याच वेळात मयूर मोठ्याने ओरडला, राणी एसी कोणी बंद केला. माझ्या खोलीत रात्रभर एसी चालला तर काय प्रॉब्लेम आहे. सुनीताजी म्हणाल्या, बेटा एसी मी बंद केला होता, मी पाहिले तेव्हा तू थंडीने गारठला होतास. मयूर म्हणू लागला, आई तुझ्या सारख्या भिकारी सारखे घर नाहीये हे, 10 लोकांमध्ये एकच कूलर वापरायला. आजही आठवत मला, आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होतो. माहित नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती. खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक, आणि तीच सवय तू माझ्या घरात लावू नकोस. एवढं बोलून मयूर रागातच त्याच्या खोलीत निघून गेला. राणी बोलली, तुम्हाला कित्येकदा सांगितले आहे की अशी काम करत जाऊ नका म्हणून, पण तुम्हाला ओरडा खायची सवयच झाली आहे आणि मला न विचारता माझ्या खोलीत जाण्याची हिंमत कशी झाली तुमची. आता मला माझं काम करू द्या, मला 2-4 दिवसांसाठी माहेरी जायचं आहे. सुनीताजी त्यांच्या नातूशी बोलत होत्या. गुंडू बाळा, सुट्ट्यांमध्ये तू तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस, तिथे तुला खूप मज्जा येत असेल ना. आजी तुला खूप छान छान पदार्थ बनवून खाऊ घालत असेल ना. गुंडू म्हणाला, नाही आजी आजोबा मला गोड खाऊ देत नाहीत, दात खराब होतात.
सुनीताजी हसत म्हणाल्या, सुनबाई इथून काही चांगले पदार्थ बनवून घेऊन जा. राणी म्हणाली, माझे आईवडील चांगल्याच गोष्टी शिकवतात. तुमच्यासारखे मुलांना बिघडवून ठेवलेले नाही. आणि गुरडू, तुला किती वेळा सांगितले आहे की आजी जवळ जात जाऊ नकोस, नाही तर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल. आता जा तुझ्या खोलीत आणि हे घ्या तुमचे जेवण. खाऊन झाल्यावर गुपचूप तुमच्या खोलीत जायच. ताटात डाळ भात आणि लोणच पाहून सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई सकाळ सकाळी भात आणि तोही थंड आहे. कालचा उरलेला भात आहे का? राणी म्हणाली, का तुम्ही सकाळी भात खाऊ शकत नाही का? काल गुंडूने भात खाल्ला नाही, त्याने पिझ्झा खाल्ला होता. तुम्ही खाऊन घ्या, नाही तर दुपारपर्यंत तोही खराब होईल. उगाच का अन्न वाया घालवायचे? हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो. सुनीताजी यांनी विचार केला. वाद घालून काहीच उपयोग नाही, कारण त्यांचं या घरात कोणीही ऐकून घेत नव्हतं. सुनबाई सोबतच मुलगाही इज्जत आणि पर्वा करायला विसरला होता. त्यांनी रडत तो डाळ भात खाल्ला आणि खोलीत जाऊ लागल्या तेवढ्यात फोनची रिंग वाजली. राणीने फोन उचलला तर तिची नणंद सुमन म्हणाली, कशा आहात वहिनी आणि आई कशी आहे? राणी वेडेवाकडे तोंड करत म्हणाली, माझे हाल तर विचारूच नका आणि तुमच्या आईची तर मजाच मजा आहे. तुम्ही सांगा, तुम्ही मजेत आहात ना? अहो दीदी, कधीतरी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आणि आईला सोबत घेऊन जा. काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या जरा. राणीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, हो वहिनी, मी माझी जबाबदारी विसरलेली नाही, पण आईच माझ्याकडे येऊन राहत नाही. त्या घरात बाबांच्या आठवणी आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, मी परवा तिथे येत आहे, तेव्हा तुम्हाला थोडासा आराम मिळेल. भावालाही कळवा. राणीने जोरात फोन ठेवला आणि म्हणू लागली, एक काय कमी होती, आणखीन दुसरीही येत आहे. सुनीताजी यांनी विचारले, कुणाचा फोन होता सुनबाई? आणखीन कुणाचा असणार? तुमच्या लाडक्या मुलीचा होता, परवा येत आहे. इथे राहून काय जबाबदारी पार पाडणार आहे देव जाणे, उलट आमचाच खर्च वाढवणार. राणी बडबड करत नवऱ्याला सांगायला गेली. मुलगी येणार आहे हे ऐकून सुनीताजी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या आता 2 दिवस कधी जातात याची वाट पाहू लागल्या. 2 दिवसांनी सुनीताजी यांच्या अंगावर साडी फेकत म्हणाली, आज चांगली आंघोळ करून ही साडी नेसून तयार व्हा. सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, ही साडी कुणाची आहे? तू तर अशी साडी नेसत नाही ना? राणी म्हणाली, माझ्या आईची आहे. तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहेत, मी तुमच्याकरता मागवली आहे. सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, माझा मुलगा एवढंही कमवत नाही काकी, मला एखादी नवीन साडी घेऊन देईल. आता मी तुझ्या आईच्या वापरलेल्या साड्या नेसू का? राणी रागातच म्हणाली, वाह, या वयात नेसायला म्हातारीला नवीन साड्या पाहिजेत. गुपचूप ही साडी नेसायची, नाही तर आज रात्रीच तुम्हाला तुमच्या जुन्या साडीवर रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून येईल, तेव्हा कळेल तुम्हाला. बिचाऱ्या सुनीताजी त्यांच्या नशिबाला कोसत होत्या की आणखीन काय काय बघायचं बाकी राहील आहे. 2 तासांनी सुमन माहेरी आली. राणीने तिच्यासमोर चहा आणि बिस्किट ठेवले. सुनीताजींची नजर बिस्किटवर होती आणि हे पाहून सुमन आतल्या आत रडत होती. तिने प्रेमाने बिस्किट आईकडे सरकवले तेव्हा सुनीताजी म्हणाल्या, नको बेटी, तू थकून आली आहेस, तू खा, मी दिवसभर खात राहते. सुमन म्हणाली, हो आई, दिसत आहे. असे म्हणत तिने जबरदस्तीने आईला बिस्किटे खाऊ घातली. आई असे बिस्किटे खात होती जणू काही किती वर्षानंतर तिने बिस्किट चाखले होते. काही वेळाने सुमन आई आणि बहिणीशी बोलत असताना तिचा भाचा तिच्या पर्समधून काहीतरी काढत होता. सुमनने जाऊन त्याला रंगेहाथ पकडले आणि समजावले की भविष्यात असे कधीही वागू नको, नाहीतर मी तुझ्या आई वडिलांना सांगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण विनाकारण रागावलेले होते. मयूर बोलत होता, राणी, मला माझा रुमाल सापडत नाही. एवढ्या छोट्या घरात राहणे कठीण झाले आहे. त्यावर घरात इतकी लोक पाहिल्यावर मला काहीच सुचत नाही. रुमाल घेऊन राणी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, हे घ्या, उशीखाली आला होता. मयूर म्हणाला, माझा नाश्ता तयार आहे. राणी म्हणाली, हो तयार आहे. गुड्डूलाही बोलवा, तोही नाश्ता करून घेईल. राणीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बोलली, गुड्डू, सँडविच खाऊन घे, नाही तर शाळेत जायला उशीर होईल. तेवढ्यात सुमन राणीला म्हणाली, वहिनी, तुम्ही गुड्डूला जेवण भरवा, तोपर्यंत मी त्याची बॅग पॅक करून देते. एवढं बोलून ती गुड्डूची बॅग पॅक करू लागली. तेव्हा तिची नजर काही पैशांवर पडली. ती पैसे काढत म्हणाली, गुड्डू, तू पुन्हा पैसे घेतलेस
काल मी तुला समजावून सांगितलं होतं ना की ही चांगली गोष्ट नाही. गुड्डू रागातच म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली माझी बॅग चेक करण्याची? मला नाही जेवायचं. तो आवाज ऐकून राणी किचन मधून आली आणि म्हणाली, काय झालं, तू रागात का आहेस? त्यावर गुड्डू म्हणाला, बघ ना आई, कालही यांनी मला रागवलं होतं आणि आजही माझ्या बॅगेतून पैसे काढून घेतले. राणी रागातच म्हणाली, सुमन, लाज नाही वाटत मुलाचे पैसे घेताना? माझ्या मुलाने असं काय केलं होतं जे तुम्ही काल त्याच्यावर रागावलात? हे सगळं तुम्ही तुमच्या घरात करत जा, आमच्या घरात हे सर्व चालत नाही. द्या ते पैसे इकडे. सुमन म्हणाली, नाही, अजिबात मिळणार नाहीत. हा लहान आहे पण आपल्या घरातील हे संस्कार नाहीत. तुम्हाला माहिती आहे मी काल कोणत्या गोष्टीवरून याला रागावले होते? तुमच्या लाडक्या गुड्डूने काल माझ्या पर्समधून पैसे काढले होते. विचारा, त्याला आता चोरी करायचंही शिकला आहे. तुम्ही जितका हट्ट त्याचा पूर्ण करणार तितकाच तो हट्टी होत जाईल. सुनीताजी म्हणाल्या, बेटी, तू त्याला खडसावून बरोबरच केलेस. शेवटी हे घरचे मूल आहे. त्याचे संस्कार बिघडावे असे कोणालाच वाटणार नाही. त्याच्या जागी जर माझा मुलगा असता तर मी त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली असती. राणी म्हणाली, माझ्या मुलाला हात लावायची हिंमत कोणात आहे? सुमन म्हणाली, वहिनी, तुम्ही असे बोलताय जणू गुड्डू आमचा कोणीच लागत नाही. अहो, आज जर तुम्ही त्याला रोखले नाही तर उद्या तो कोणती मोठी चूक करेल कोणास ठाऊक. राणी म्हणाली, बघा, येऊन 2 दिवस झाले नाहीत तेवढ्यात तुमच्या मुलाला चोर बनवले. मयूर म्हणाला, सुमन, तू इथे आईला भेटायला आली होतीस, झाल भेटून. आता जाऊन तुझ्या घरची जबाबदारी सांभाळ. आम्हाला आमच्या हालवर सोड. सुमन म्हणाली, मी आजवर तेच करत आली आहे. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही तर मुलांना काय सांभाळणार? दादा, जर तुम्ही लोकच त्याच्या समोर असं बोललात तर विचार करा तुमचं मूल काय शिकेल. तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टींमध्ये अडवत नाही. त्याच्यासमोर तुम्ही तुमच्या आई आणि बहिणीचा आदर करत नाही. तुम्हाला काय वाटतं तो मोठा झाल्यावर तुमचा आदर करेल? मयूरने रागाने गुड्डूला चापट मारली आणि म्हणाला, जा शाळेत, मी तुझ्याशी नंतर बोलेन. गुड्डू रडत तिथून निघून गेला. राणी सुमनला कडू शब्दात म्हणू लागली की, रडवलं माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी. काय मिळालं तुम्हाला असं करून? आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून. आणि एवढीच आईची आठवण येत असेल तर या म्हातारीला सुद्धा सोबत घेऊन जा. आम्ही आता तिला या घरात ठेवणार नाहीत. सुमन म्हणाली, तुमचं घर तुम्हाला आठवत नसेल पण 11 वर्षांपूर्वी जेव्हा गावातील जमीन आणि घर विकण्याचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही दोघांनी असे सांगितले होते, सही करा. हे एका मुलीचे कर्तव्य असते आणि शहरातील हे घर जे वडिलांनी आईसाठी मोठ्या कष्टाने बांधले आहे त्यात तुम्ही लोक आईची पूर्ण काळजी घ्याल असे वचनही दिले होते. ही काळजी घेतली जात आहे का आईची? मयूर म्हणाला, सुमन, तुला काय बोलायचं नाही? सुमन म्हणाली, दादा, काही बोलायला उरले आहे का? मी लालची नाही पण तुम्ही लोकांनी आईचा मान ठेवला नाही. आणि वहिनी, तुम्ही मला आईला सोबत घेऊन जायला सांगत आहात. राणी पटकन म्हणाली, हो, घेऊन जा. सुमन म्हणाली, ठीक आहे, मी आईला माझ्याबरोबर घेऊन जाते. तुम्ही असं करा, 11 वर्षांपूर्वी जमीन आणि घर विकून तुम्हाला जी काही रक्कम मिळाली होती ती आईच्या नावावर जमा करा आणि हे घर तर आईचेच आहे. तिची इच्छा असेल तर ती कामाला बाई ठेवून इथे राहू शकते. मयूर म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे की मी ते पैसे आईच्या नावावर करू आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटी राहील? सुमन हसतच म्हणाली, आता सकाळी तू चोरून ओरडून म्हणत होतास की किती लहान घर आहे हे. इथे येणाऱ्या लोकांमुळे तुझा श्वास गुदमरतोय आणि आता तूच म्हणतोस हे एवढं मोठं घर आहे. तुला नक्की काय म्हणायचं आहे ते आधी नीट ठरवून घे. राणी म्हणाली, ऐका नणंदबाई, जर तुम्ही इथे काही मिळण्याच्या उद्देशाने आला असणार तर 1 रुपयाही मिळणार नाही. आईला घेऊन जायला आल्या असणार तर घेऊन जाऊ शकता. सुमन उभी राहून म्हणाली, माझी आई या घरातून का म्हणून जाईल? हे घर माझ्या आईचे आहे. तेव्हा मयूर आईचा हात जोरात पकडत म्हणाला, तूच तुझ्या मुलीला सांगितले असणार की आम्ही तुझी काळजी घेत नाही. आम्ही तुला सोडले तर तुला कोणी विचारणार नाही. सुमनने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणाली की, आईचा हात सोड, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. आणि आई, यात फक्त भावाचा आणि बहिणीचा दोष नाही, तुझाही आहे. सुनीताजी रडत म्हणाल्या, मी काय करू शकत होती बेटी? सुमन म्हणाली, बाबा गेल्यानंतर तूच आम्हा सर्वांना सांभाळले.
माझे लग्न केले आणि मला आठवते की माझ्या लग्नाच्या दिवशी ज्या लोकांनी मला कागदपत्रांवर सही करायला लावली होती, जेणेकरून लग्नानंतर मी बदलू नये. आता जर हेच लोक इतके बदलले आहेत, तर तू स्वतःला बदलू शकत नाही का? अरे, तूच मला शिकवलं होतं की आपल्या हक्कांसाठी बोलायलाच हवं, आणि तू स्वतःच हे विसरलेस. तुमची सून आणि मुलगाही तुझा आदर करत नाहीत. तुझा लहान नातू सुद्धा येता जाता तुला लाथ मारत जातो आणि तू गप्प बसतेस. काय तू का म्हणून स्वतःला यांच्यावर ओझं समजतेस? तू यांच्यावर अजिबात ओझे नाहीयेस. मुलीचं बोलणं ऐकून सुनीताजी यांना थोडा धीर मिळाला होता. तेव्हाच राणी रागाने सुमनचे केस पकडून म्हणाली, तू असं काही ऐकणार? खूप आदर केला, आता निघ माझ्या घरातून. जर सुमनला तिला स्वतःला सोडायचे असते तर तिने स्वतःला एका झटक्यात सोडवले असते आणि तिला उत्तरही दिलं असत, पण तिने फक्त तिच्या आईकडे पाहिले. अचानक सुनीताजी यांच्यात इतकी ताकद आली की त्यांनी राणीला एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, सोड माझ्या मुलीला. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची? राणी लांब जाऊन पडली. तेव्हाच मयूर समोर येऊन म्हणाला, 2 दिवसात मुलीने तुला असे काय खाऊ घातले की तुझी एवढी हिंमत वाढली? सुनीता जे काही बोलणार त्याआधीच सुमनने तिच्या भावाच्या कानाखाली जोरात आवाज काढला आणि म्हणाली, नालायक, आईशी या भाषेत बोलताना तुला लाज नाही वाटत? अरे, जो माणूस आपल्या आईचा आदर करू शकत नाही, तो या जगात कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाही. आता मी तुला दाखवते की मी काय करू शकते, थांब. सुमनने लगेचच पोलिसांना फोन केला आणि घडलेली सर्व परिस्थिती सांगितली. काही वेळातच आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले, पोलीसही आले. सुनीताजी यांच्याकडे पाहून कुणालाही काही सांगायची गरज नव्हती. सुनीताजी यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी राणी आणि मयूरला अटक केली. विचारपूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही घरी आले. जेव्हा त्यांना समजले की त्यांची हालत आणि इज्जत दोन्ही खराब झाले आहेत, तेव्हा ते दोघेही सुनीताजी यांची माफी मागू लागले. जेव्हा सुनीताजी त्यांच्याकडे पाहू लागल्या तेव्हा सुमन म्हणाली, आई, याआधीही तू स्वतःचे निर्णय स्वतः घेत होतीस आणि आजही घेऊ शकतेस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःची इज्जत आधी स्वतः करायला शिक. कारण जोपर्यंत तू स्वतःची इज्जत करणार नाहीस तोपर्यंत कोणीही तुझी इज्जत करणार नाही. सुनीताजी आत्मविश्वासाने म्हणाल्या, मला तुम्हा दोघांशी काही संबंध ठेवायचा नाही. जे पैसे तुम्ही आधी घेतले होते ते मी घेतलेच आहेत, पण आता तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही 2 दिवसांत हे घर रिकामे करा आणि तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे जा. ज्या घराच्या लालसेपोटी सून आणि मुलाने माझी इज्जत केली नाही, आता मलाही त्या घरात राहायचे नाही. हे घर विकून मी दुसरीकडे निघून जाईन आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिला सोबत माझे उर्वरित आयुष्य सुखाने घालवीन. असे बोलून सुनीताजी त्यांच्या मुलीसोबत खोलीत निघून गेल्या. 2 दिवसांनी मयूर आणि राणीला ते घर सोडावे लागले. सुमन तिच्या आईला काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि ब्रोकरला सांगून ते घर विकायला सांगितले. मुलीने आणि जावयाने सांगूनही त्या तिथे थांबल्या नाहीत आणि गावी जाऊन एका म्हाताऱ्या महिलेच्या घरी राहू लागल्या. मुलीने सर्व पैसे आईच्या अकाउंटला टाकले होते, जेणेकरून त्या जोपर्यंत हयात आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये. सुनीताजींनी पाहिले की तिथे एक वृद्ध स्त्री मातीच्या छोट्या मूर्ती बनवून आपला उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी सुनीताजीने त्यांना विचारले, मी तुम्हाला मदत करू का? तुम्ही मला तुमच्या सोबत या घरात राहायला जागा दिली, मी तुमच्यासाठी एवढे तर करूच शकते ना. सुनीताजी यांना लहानपणापासूनच या सर्व वस्तू बनवण्याची खूप आवड होती. नवरात्र असो की गणेश स्थापना, त्या संपूर्ण परिसरासाठी मूर्ती बनवायच्या. सुनीताजी आता नवनवीन प्रकारच्या मूर्ती बनवू लागल्या. त्यात रंग भरून त्यात जीव ओतायच्या, जणू काही ती मूर्ती जिवंतच आहे. त्या महिलेच्या दुकानाची विक्रीही चांगली होऊ लागली. त्यांनी बनवलेल्या मूर्ती विकत घेण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. हे बघून सुनीताजी यांची हिंमत आणखी वाढली. येथूनच सुनीताजीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. सुनीताजीला मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या. मंदिरातील मूर्तीपासून ते स्टेडियममधील खेळाडूंच्या पुतळ्यापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती सुनीताजी यांच्या कारखान्यात बनवल्या जाऊ लागल्या. आतापर्यंत भिकारी सारखे आयुष्य जगणाऱ्या सुनीताजी त्यांच्या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या शहरातही प्रसिद्ध झाल्या होत्या. कालपर्यंत सुनीताजी आपल्या मुलावर
सुनेवर अवलंबून होत्या आणि चांगले जेवण मिळण्यासाठी तरसत होत्या. त्यांनी आज 5 वर्षात इतके पैसे कमावले होते की त्या दररोज 100 लोकांना खायला देऊ शकत होत्या. सुनीताजी विचारातून बाहेर आल्या. आतापर्यंत त्यांची कार शोरूमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभी केली होती. त्या बाहेर पडताच त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा मयूर आणि सून राणी त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचले होते. आईचे ऑफिस पाहून दोघांचे डोळे विस्फारले. दोघांनी आईला पाहिले आणि रडतच आईच्या पायावर पडून म्हणाले, आई, आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या देवीसमान आईचा खूप अपमान केला. देव आम्हाला नरकातही जागा देणार नाही. तू घरातून निघाल्याबरोबर माझी नोकरी गेली. आम्ही 1-1 रुपयाला तरसू लागलो. पण सुनीताजी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्यांनी ऑफिसच्या वॉचमनला सांगून दोघांनाही धक्के देत तिथून हाकलून लावले. दोघांनाही आपल्या वागण्यावर पस्तावा होत होता. दोघी खाली मान घालून रडतच तिथून निघून गेले. सुनीताजी यांनी त्यानंतर कधीच त्यांच्याकडे मागे वळून पाहिले नाही आणि आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत राहिल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.